स्कॉटलंडमध्ये समर चालू झालेला आहे आणि मस्त असं वेदर आहे. अशा सुंदर वेदरमध्ये आउटडोर कुकिंग करण्याची मस्त अशी वेळ आहे. मस्त असे निखारे लाल बुंद झालेले आहेत आणि अशा निखाऱ्यावर आपण बनवूया झणझणीत असे कोंबडी वडे. हे निखारे एवढे चांगले पेटायला खूपच कसरत करावी लागते. झणझणीत कोंबडी वड्याच्या रश्श्याबरोबर मस्त झटपट होणारे हे वडे आहेत. ते पण मस्त चविष्ट लागतात. त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तर नक्की जाऊन बघा. तर हे वडे तळून सगळे झालेले आहेत. आता आपण चिकन कसं बनवायचे ते बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर हे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, मग समजेल रस्सा एवढा जबरदस्त कसा झालेला आहे तो. तर आपण बघूया कोंबडी वडे कसे बनवायचे. त्यासाठी लागणारं साहित्य. आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 किलो चिकन. चिकन चांगलं धुवून घ्यायचं आहे. व्यवस्थित चांगलं धुतलं की मग त्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट लागणार आहे. आणि ती पेस्ट आता मी बनवून घेते, मिक्सरला लावून घेते हे. तर ही एकदम मस्त अशी स्मूथ पेस्ट बनलेली आहे. तर तुम्ही पण अशी मस्त छान हिरवीगार अशी पेस्ट बनवून घ्या. आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया. त्यासाठी लागणार आहे 1.5 टीस्पून घरचा मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी हे घेतलेली आहे 1 टीस्पून काश्मीरी चिली पावडर आहे. एवढा तिखटपणा नसतो, त्यामुळे मी 1 टीस्पून काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे. पाव टीस्पून हळद घ्यायची आहे. 1 टीस्पून कोरंडर पावडर घेतलेली आहे. आणि हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे. एकदम फ्रेश असा गरम मसाला आहे. तर तो मी 1 टीस्पून घेत आहे. आपण जो रेग्युलर चहाचा चमचा वापरतो त्याने हे सगळं माप घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर तुम्ही दही 2 चमचे वापरू शकता. पण मी दही वापरत नाही चिकनमध्ये. तर मी घेतलेला आहे लिंबाचा रस. तर अर्धा लिंबू घेतलेला आहे मी आणि त्याचा हा रस काढला आहे. तर हे सगळं मिश्रण मिक्स करणार आहे. त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मग त्यात 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलसुद्धा चांगलं मिक्स करायचं आहे. तर हे सगळं मिश्रण मिक्स करून मग ते मी आता चिकनला लावणार आहे. चिकन अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. जरी तुम्ही 10 मिनिट ठेवलं मॅरिनेट करायला तरीही चालतं. जो सगळा मसाला चिकनमध्ये मुरतो तेव्हा एकदम त्याची चव जबरदस्त लागते. तर जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेच फोडणी देऊ शकता, काहीच हरकत नाही. तर हा मी खडा मसाला घेतलेला आहे. 7-8 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत. चांगल्या ते टेचून घ्यायच्या आहेत. मीडियम साईजचा 1 कांदा घेतलेला आहे. कांदा एकदम पातळ आणि उभा कापायचा आहे. आणि हे 3 पळी तेल घेतलेलं आहे. हे सगळं मी फोडणीला घालणार आहे. तर त्यासाठी मी टोप गरम करत ठेवलेला होता. टोप भरपूर असं गरम झालेला आहे, त्यामुळे आता तेल लगेच तापलेलं आहे. तर आपण पटकन अशी फोडणी देऊन घेऊया, कारण निखारे भरपूरच असे लालबुंद झालेले आहेत. तेल चांगलं तापलं की लगेच त्यात टेचलेली लसूण घालायची आहे. त्यानंतर त्यात कांदा घालायचा आहे. तो चांगला परतायचा आणि मग हे खडे मसाले घालायचे. तर हे जे तेल आहे ते भरपूर असं तापलेलं आहे, त्यामुळे मी सगळं मसाला जो आहे तो सगळा एकदम घातलेला आहे. म्हणजे तो करपू नये त्यासाठी मी सगळं एकदम घातलेलं आहे. सगळं एकदम मस्त असं परतून घ्यायचे. फोडणीचा जो कांदा आहे
तो खूप वेळेला आपला जे चिकन आहे ते गुळमट होतं. तर ते गुळमट होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो कांदा आहे तो कच्चा ठेवायचा नाही आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन असा भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. चांगला कुरकुरीत असा तळून घ्यायचा आणि मग चांगला परतून झाला की मग आपल्याला त्यात मसाले घालायचे. तर मसाले पण फोडणीला घालायचे. तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी हे 2 चमचे घरचा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा कश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे, हिंग घेतलं आहे थोडंसं आणि हळद घेतली पाव टीस्पून. तर हे सगळं पटकन असं तळून घ्यायचं आहे आणि त्यात लगेच मी चिकन टाकणार आहे. तर चिकनसुद्धा व्यवस्थित असं फ्राय होईल अशा पद्धतीत चांगलं परतून घ्यायचं आहे. चिकनला एकदम चरचरीत अशी फोडणी द्यायची आणि चिकन व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे. टिप्स द्यायची ती म्हणजे चिकन ज्या भांड्यात बनवायचं आहे ते भांडं जाड बुडाचं असावं. जर तुम्ही पातळ बुडाचं भांडं घेतलं तर चिकन आहे, ग्रेव्ही आहे चिकनची ती करपणार. तर त्यामुळे फोडणी पण एकदम चरचरीत अशी बसलेली आहे चिकनला. तर व्यवस्थित असं परतून घेणार आहे हे चिकन. आणि सगळं एकदम चिकन टाकायचं नाही फोडणीला, थोडं थोडं करून टाकायचं आहे. मग ते चिकन आहे ते व्यवस्थित सगळं चिकन फोडणीत परतले जातं. तेलात असं चांगलं परतून घ्यायचं. तर मी थोडं थोडं करून परतून घेते. चिकनचे पीसेस चांगले फोडणीच्या तेलातच परतून घ्यायचे. एकदम जर तुम्ही चिकन टाकलं तर मग त्याला पाणी लगेच सुटतं. तर असं थोडं थोडं करून परतून घ्यायचं आहे. हे जे लेग पीस आहेत ते मी निखाऱ्यावर रोस्ट करणार आहे. तर हे झाल्यावर मी लेग पीस ठेवणार आहे त्याच्यावर निखाऱ्यावर. मस्त असं चिकन परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून घेतलं की मग त्यावर झाकण ठेवायचं आहे. त्यात पाणी घालायचं नाही. सुरुवातीला त्यात पाणी न घालताच ते परतून घ्यायचं आहे. 5 मिनिट वाफ द्यायची. त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे. वाफेवरच त्याला शिजवून घ्यायचे. बघा कसं मस्त असं बाजूने तेल सुटलेलं आहे चिकनला. तर असं तेल सुटायला पाहिजे तर ते चिकन एकदम चविष्ट असं होतं. तर हे तेल सुटलेलं आहे चिकनला. तर आता आपण परत एकदा परतून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवूया. झाकणावर पाणी ठेवायचं आणि तेच पाणी चिकनसाठी वापरायचे. आता ही पेस्ट बनवून घेते. तर त्यासाठी लागणारे मीडियम साईजचा कांदा तो बारीक चिरून घ्यायचा आहे. 2 टोमॅटो घ्यायचे, ती पण बारीक चिरून घ्यायची. 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं घेतलं आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे. हा सगळा मसाला जो आहे त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर ही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. मस्त अशी फाईन पेस्ट बनलेली आहे. तर ही पण मी आता चिकनमध्ये घालते. आपण चिकनमध्ये अजिबातच पाणी घातलं नव्हतं. तर आता मी त्याचं झाकण काढते. हे बघा तुम्ही बघू शकताय की एकदम सुक्कं असं चिकन बनलेलं आहे. तर मी आता त्यात पेस्ट घालते. जर तुम्ही गॅसवर चिकन बनवत असाल तर ही जी पेस्ट बनवलेली आहे ती फोडणीत घालायची आणि चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतर मग चिकन घालायचे. अजून त्यात आपण पेस्ट घातलेली नाही आहे. हे चिकन असंच निखाऱ्याच्या धागेवर परतून घ्यायचं आहे. अजून एक वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर ती पेस्ट घालायची आहे. या निखाऱ्याच्या धागेवर मस्त असं आपलं चिकन स्मोकी फ्लेवरचं झालेलं आहे. चिकन करपणार नाही याची काळजी घ्यायची. जर करपलं तर मग त्याची चव आहे ते पूर्ण बिघडून जाणार. पण बघूया चिकन कसं झालं आहे ते. आपण हे चिकन निखाऱ्यावर शिजवत आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं शॉर्टकट वापरायचं नाही आहे. फोडणीच्या तेलातच खमंग असं चिकन परतून घ्यायचं आहे. वाह भारी. चिकनला मस्त असं तेल सुटलेलं आहे. खरं तर हा सुक्का मटण बनलेला आहे. एकदम स्मोकी फ्लेवर त्याला येतो आहे. मस्त असं चिकनला तेल सुटलेलं आहे. आता आपण ही जी पेस्ट बनवलेली होती ती आपण चिकनमध्ये घालायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची. या धगधगत्या निखाऱ्यावर मस्त असं चिकन जबरदस्त होतं. तर ही पेस्ट पण मस्त अशी परतून घ्यायची आहे.
त्या पेस्टचा जो कच्चेपणा आहे तो निघून जायला पाहिजे. एवढी चांगली पेस्ट अशी परतून घ्यायची चिकनमध्ये. जेव्हा आपण ती पेस्ट चांगली परतून घेतो तेव्हा त्याचा गुळमटपणा आहे तो निघून जातो. एवढ्याच चिकनमध्ये पाणी घालायचं नाही आहे. पहिली जी आपण पेस्ट घातलेली आहे ती खमंग अशी परतून घ्यायची. ग्रेव्हीचा जो गुळमट वास आहे तो निघून जाईल एवढं ते आपण चिकन परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण लावायचे. निखाऱ्याची जी आच आहे ती मीडियम ठेवायची आहे. तर जास्त उष्णता असेल तर मसाला जळेल आणि कमी आच असेल तर ते चिकन आहे त्याला पाणी सुटेल. त्यामुळे मीडियम आच ठेवा. कलर मस्त आला आहे. चांगलं परतून घ्यायचं. ग्रेव्हीचा खमंग असा सुगंध दरवळतोय. तर एकदम मस्त असं चिकन आपलं झणझणीत असं बनलेलं आहे. निखाऱ्यावर हळुवारपणे शिजणारे चिकन असतात. त्याची जी चव असते ती एकदम अप्रतिम असते. त्यामुळे चिकनला एकदम हळुवारपणे शिजू द्यायचं. किती मस्त असं ग्रेव्हीला रिचनेस आलेला आहे. छान असा एकदम मस्त असा जबरदस्त असं कलर आलेला आहे. तर आता आपल्याला त्यात गरम पाणी ओतायचं आहे. थंड पाणी ओतायचं नाही आहे ग्रेव्हीमध्ये. तुम्हाला रस्सा जितका पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतायचे त्यात. जर सुक्का पाहिजे असेल तर पाणी ओतू नका आणि जास्त रस्सेदार पाहिजे असेल तर मीडियम पाणी ओता. थोडंसं ग्लासभर पाणी ओता आणि पाणी आहे ते उकळलेलं असावं. ते नॉर्मल साधं पाणी घेऊ नका, उकळलेलं पाणी घ्या. आता ही बघा मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर आम्हाला एवढी ग्रेव्ही हवी होती त्यामुळे तेवढं मी गरम पाणी ओतलेलं आहे त्यात. आता परत आपल्याला त्याची टेस्ट बघायची, चव कशी आहे ती बघायची आणि त्याप्रमाणे त्यात मीठ घालायचं. कारण चिकन मॅरिनेट करताना ऑलरेडी आपण मीठ घातलं होतं. त्यामुळे आता आपल्याला थोडीशी टेस्ट करावी लागेल. त्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ घालायचे. आता हे चिकन झालेलं आहे. तर आता खालचा जो पार्ट आहे तर त्याच्यावर मला दुसरं रोस्ट केलेलं चिकन ठेवायचं आहे आणि त्या चिकनच्या वरती परत एक जाळी ठेवून ग्रेव्हीवाले चिकन ठेवायचे. जी सुरुवातीची जाळी आहे त्याच्यावर आता मी रोस्ट करायला चिकन ठेवते. आपलं हे रोस्ट केलेले चिकन बघूया झालं आहे की नाही ते. तर हे आता मी ग्रेव्हीवालं चिकन वरती ठेवलं होतं ते काढते. कारण आपलं आता हे चिकनसुद्धा झालेलं आहे. कोंबडीचा रस्सा हा आपला झालेला आहे. आता मी हे बाजूला काढून ठेवणार आहे. मस्त असं कलर आलेला आहे त्याला, बघू शकताय तुम्ही. एकदम जबरदस्त असं कलर आलेला आहे. खालच्या जाळीवर हे चिकन ड्रमस्टिक ठेवले होते रोस्ट करायला. तर ते आता मी पलटी मारणार आहे. ते पण झालेले आहेत. मी वरची जाळी काढते आणि मग ते हे चिकन रोस्ट करायला ठेवले ते पलटी मारते. दगड कलेजी पण मस्त अशी रोस्ट झालेली आहे. मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि असं ऊन नेहमीच नसतं. खूप वेळेला एवढं डल वेदर असतं की पाऊस पण कधी पण येतं. वर्षभर पाऊस असतो. तर आजचं वेदर खूपच चांगलं आहे. चिकन रोस्ट करताना त्याला वरून असं बटर लावायचं आहे. ही बघा ही आम्ही कोथिंबीर लावली होती. तर आता ती फ्रेश कोथिंबीर चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकायची आहे आणि मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरून मग ती चिकनच्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे. तर तुम्ही पण भरपूर अशी कोथिंबीर घ्या, चिकनच्या ग्रेव्हीमध्ये शेवटी घालायची आहे. हे चिकन ड्रमस्टिक पण झालेले आहेत. तर आता ग्रेव्ही मी परत ठेवणार आहे. उकळी आली की मग त्यात कोथिंबीर आणि गरम मसाला हे दोन्ही पण आपल्याला चिकनच्या ग्रेव्हीमध्ये घालायचे. मस्त असे गरमागरम चिकन ड्रमस्टिक झालेले आहेत. त्यावर मस्त अशी आमचूर पावडर स्प्रिंकल करायची आहे. चव दुप्पट वाढवण्यासाठी आपण आता आपली ही घरचीच कोथिंबीर आहे. एकदम ऑर्गॅनिक अशी ही कोथिंबीर आहे. मस्त असा तिचा सुगंध येतोय.
तर ही कोथिंबीर घालायची आणि घरीच बनवलेला आपला गरम मसाला आहे तो पण सगळ्यात शेवटी चिकनमध्ये घालायचं आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. तुमच्याकडे घरी बनवलेला चिकन मसाला नसेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा गरम मसाला वापरू शकता. निखाऱ्यावर बनलेला झणझणीत कोंबडी वडी रस्सा कसा झाला आहे ते कमेंट्स करून सांगा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपला नेक्स्ट व्हिडिओ येतो आहे चिकन तंदुरी. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.